नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आपल्या या चॅनलमध्ये आज आपण जो महाराष्ट्र राज्यामधल्या 23 सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेज म्हणतो त्या कॉलेजचा कट ऑफचा व्हिडिओची सिरीज आपण बनवतोय। त्यामधील आजचं हे जे कॉलेज आहे ते कॉलेज आपण पाहतोय ते म्हणजे डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कर्जत मुंबई या ठिकाणी स्थित असणारं कॉलेज आहे। त्याला प्रायव्हेट MBBS असं आपण म्हणतो। 2021 ची स्थापना आहे। हॉस्टेलची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। हा कॉलेजचा फोटो तुम्ही पाहू शकता। ॲट डिक्सळ पोस्ट कोशने रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुंबई पासून जवळ कर्जतमध्ये हे कॉलेज आहे। फार वेळ न घालवता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता हे आपण आज पाहणार आहोत। वास्तविक हे जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा कट ऑफ हा सर्वात लोअर साईडने असतो, कारण या ठिकाणी फीज हॉस्टेल आणि मेसची फीज जी आहे ती फीज थोडीशी हायर साईडने आहे। हॉस्टेल मेस तुम्हाला जवळपास 6 लाख रुपये भरावे लागते आणि फीज SC ST ला 0 आहे। बाकीच्या कॅटेगरीनुसार सर्व तुम्हाला सुविधा उपलब्ध होतात। ओपन कॅटेगरीसाठी हा 482 ला पहिल्या राऊंड मध्ये आलाय। 477 आणि 476 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला म्हणजे अगदी कट ऑफच्या जवळ आले बघा। जवळपास 68-69 म्हणजे 7000च्या आसपास SML असला तरी सुद्धा हे कॉलेज तुम्हाला मिळतंय। फिमेल कॅन्डिडेट मध्ये 477 आणि SML हा ओपन साठी EWS बाय डिफॉल्ट ओपन मध्ये जातं। SC-BC साठी 478 पासून 475 पर्यंत हा SML पाहायला मिळतो आणि 7111 इकडे आपल्याला लक्षात येईल की 7000च्या वरती SML चाललाय म्हणजे लोअर साईडचं कॉलेज आहे। याला कमी फीज कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज लागतं। डॉक्टर NY तासगावकर परभणी कॉलेज परभणी, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र गौडे SSPM मेडिकल कॉलेज कुडाळ आणि प्रकाश इन्स्टिट्यूट या ठिकाणचा कट ऑफ जो आहे तो लोअर साईडने असतो। आपल्या सर्वांना माहित आहे फिमेल कॅन्डिडेटला SC-BC साठी 475 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे मिळालेलं आहे। OBC मध्ये 481 पहिल्या राऊंड मध्ये आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 476 पर्यंत हा 5 मार्कांनी कट ऑफ डाऊन आलाय। फिमेल मध्ये मात्र 476 आणि 68-94 एवढ्या SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे। फिजे ज्याला आपण विमुक्त जाती म्हणतो असो किंवा त्याला आपण डिनोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो त्यासाठी 471, दुसऱ्या राऊंड मध्ये 463 पर्यंत आणि 85-55 हा लोअर SML आहे बघा। 8500 SML असला तरी सुद्धा तुम्हाला फिजे मधून हे कॉलेज मिळू शकतं। फिमेल मध्ये मात्र हे 461 पर्यंत म्हणजे 8800 पर्यंत SML आपल्याला पाहायला मिळतोय। NT-B साठी 438 सर्वात लोअर कॅटेगरी NT-1 चं मेरिट कमी असतं। NT-C साठी 481 आणि 477 पर्यंत राऊंड 3 मध्ये सर्वात कमी पाहायला गेलं तर 6891 हा NT-C किंवा धनगर कॅटेगरीसाठी। NT-D वंजारीसाठी 481 पासून ते 476 पर्यंत हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत 6914 एवढा कमी SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज NT-D मधून मिळालेलं आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आपण पाहूया ती म्हणजे SC आणि ST। SC कॅटेगरीसाठी 426 कट ऑफ एकदम लोअर साईडने 420 आणि 420 जनरल साठी आणि वुमन कॅन्डिडेटसाठी 418 14276 आणि ST कॅटेगरीसाठी जवळपास 329 आणि 326 फिमेल कॅन्डिडेटला आपल्याला पाहायला मिळतोय। हा जर समजा कट ऑफ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता। आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता। ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी 5000 रुपये फीज आहे। संपूर्ण डॉक्युमेंटेशन पासून ते कॉलेजवर पोहोचेपर्यंत आणि प्रत्येक डोअर स्टेप पर्यंत आपल्याला गायडन्सची सिरीज चालू राहील। आपला हा बुकलेट सुद्धा उपलब्ध आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मागवू शकता। हा चॅनल मध्ये हा जो व्हिडिओ डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कर्जत हे कॉलेजचा व्हिडिओ डिटेल्स मध्ये तुमच्यापर्यंत आणण्यासाठी जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।